नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या YouTube चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये। बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं पाहून काहीतरी कुरकुरीत, चटपटीत आणि चविष्ट खायची इच्छा झाली आहे ना। मस्त कुरकुरीत कॉर्न भजी सोबत तळलेल्या मिरच्या, चहा आणि वातावरण, मस्त मूड सेट झाला ना। तर चला मग बनवूया कुरकुरीत क्रिस्पी अशी कॉर्न भजी। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। चला करूया सुरुवात। इथे मी एक कणीस घेतलेला आहे, त्याला आता छान सोलून घ्यायचं आहे। आपलं कणीस सोलून झालं आहे, आता त्याला चाकूच्या मदतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे। त्याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत सर्व। हवं तर मधनं अर्ध करून काढलं तरी चालेल। दाणे काढून झालेले आहेत आपले, काढून घेऊया एका बाउलमध्ये। आता आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या इथे बारीक कट करून घ्यायच्या आहेत। मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता आपल्या, त्याही बाउलमध्ये काढून घेऊयात। इथे मी साधारण पाऊण कप बेसन पीठ घेतलेलं आहे, बाउलमध्ये घालून घेऊया। 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ बाउलमध्ये घालून घेतलेलं आहे। आता अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद इथे मी घालून घेतलेली आहे। 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे घालून घेतली आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे 1 चमचा भरून। 1 टेबलस्पून गरम केलेलं तेल घालून घेऊयात। आता आपलं मिक्सचर रेडी आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात आता अगदी आपल्याला पाणी थोडं थोडं घालायचं आहे, घट्टसरच बनवायचं आहे आपल्याला हे पीठ। तर आता मी इथे पाणी घालून घेणार आहे यामध्ये। पाणी अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। परत छान मिक्स करून घेऊया। आता आपण परत थोडं पाणी घालून घेऊया। परत मिक्स करून घेऊया। अजून आपल्याला थोडं पाणी लागणार आहे। साधारण मी इथे 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे पूर्ण मिक्सचरसाठी। आता आपलं मिक्सचर एकदम बनून रेडी आहे। घट्टसरच ठेवायचं आहे आपल्याला, फार पातळ नाही करायचं, म्हणजे भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। आता मी इथे कढई गॅसवरती ठेवून तापून घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तळण्यासाठी। भजे सोडून घ्यायचे आहेत। कढईत बसतील तेवढे भजे आपल्याला इथे सोडायचे आहेत तेलामध्ये। आता इथे आपली सर्व जवळजवळ भजी जेवढी बसतील तेवढे सोडून झालेले आहेत। आता यांना घेऊया छान तळून। पलटी करून घ्यायचं मध्ये मध्ये भज्यांना। मस्त गोल्डन रंगावर येईपर्यंत छान तळून घ्यायचे। भजे आपले तळलेले आहेत, मस्त गोल्डन कलर आलेला आहे। आता भजी सर्व करून घ्या मस्त गरमागरम चहा बरोबर आणि एन्जॉय करा। अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहेत, चवही अगदी जबरदस्त आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मला माहिती तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार, तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।